नमस्कार मंडळी, आज इथे कोथिंबीरची मस्त कोरडी अशी भाजी केलेली आहे। कोळी देठासकट कोथिंबीर निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरी घातली, जिरे घातले। मोहरी आणि जिरे चांगले इथे तडतडायला लागले। त्यानंतर एक पाव चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि त्यानंतर सगळी फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतली। त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर मी थोडीशी चिरून घेतलेली आहे इथे, कारण काही वेळा देठ तोंडात आली की ती चव चांगली लागत नाही, त्याच्यामुळे बारीकशी कशी कट करून घेतलेत देठ सगळी। त्यानंतर ही कोथिंबीर पूर्णपणे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची। आत्ता जरी ही क्वांटिटी तुम्हाला जास्त वाटत असेल तरी ही पटकन कोथिंबीर विरघळते आणि ही कोथिंबीरची भाजी अफलातून मस्त अगदी होते। मस्त अशी कोथिंबीर परतवून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे काय होते, भाजी आपली लवकर शिजते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता भाजीला पाणी सुटतं, त्यामुळे भाजी खाली लागत नाही किंवा करपत नाही। या प्रकारे आता मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून एक 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। आता एक 2-3 मिनटं झालेली आहेत, वाफ आलेली आहे। भाजी इथं आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे पाणी सुटलं आहे आता कोथिंबीरीला। आता यामध्ये उरलेले जिन्नस घालायचे। चवीनुसार इथे लाल तिखट घातलेलं आहे, धणा जिरा पावडर घातली आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। ही कोथिंबीरची भाजी चवीला अगदी अप्रतिम होते आणि टिफिनसाठी वगैरे आपण ही कोरडी झटपट होऊ शकते। आता याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत। हे कच्चंच बेसन पीठ इथं घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत ही भाजी अशी कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्या आवश्यकतेनुसार इथं बेसन पीठ घालायचं आहे। तुम्ही बघू शकता बेसन पीठ इथं मी अर्धा वाटी बेसन पीठ लावलेलं आहे आणि पुन्हा एक 2 मिनटं बेसन शिजेपर्यंत चांगली भाजी परतून घ्यायची, म्हणजे बेसन चांगलं शिजतं। झटपट ही कोथिंबीरची भाजी तयार होते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा।